कोणतीही वस्तू खरेदी करताना किंवा सेवा घेताना ग्राहकांची फसवणूक होऊ शकते। त्यासाठी ग्राहकांनी सजग राहणं गरजेचं आहे। दुसरीकडे व्यापाऱ्यांनी सुद्धा कायदा पाळला पाहिजे। माहिती तंत्रज्ञानाचा प्रसार झाल्यानं ग्राहकांची फसवणूक करणं व्यापाऱ्यांना महागात पडू शकतं, असं मत जिल्हा ग्राहक तक्रार निवारणचे प्रवीण खोत यांनी स्पष्ट केलं। राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमामध्ये ते बोलत होते। बिंदू माधव जोशी यांनी ग्राहक चळवळ सुरू केली। त्यानंतर देशात ग्राहक संरक्षण कायदा अस्तित्वात आला। ग्राहकांचं प्रबोधन व्हावं, त्यांना त्यांच्या हक्काची जाणीव व्हावी यासाठी राष्ट्रीय ग्राहक दिन साजरा केला जातो। आजच्या राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त कोल्हापूरमध्ये भवानी मंडपात विशेष कार्यक्रम झाला। त्यामध्ये वैध मापनशास्त्र, प्रादेशिक परिवहन विभाग, कृषी विभाग, भारत संचार निगम लिमिटेड, भारत गॅस, एसटी महामंडळ, आरोग्य प्रयोगशाळा, अन्न औषध प्रशासन अशा विभागांनी स्टॉलची मांडणी केली होती। जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचचे प्रवीण खोत, प्रभारी जिल्हा पुरवठा अधिकारी अर्चना नष्टे, करवीर तहसीलदार विजय जाधव, पुरवठा निरीक्षक विकास देसाई यांच्या हस्ते या उपक्रमाचं उद्घाटन करण्यात आलं। या उपक्रमाबाबत सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी लक्ष्मण माने यांनी माहिती दिली। अन्नाची आणि औषधांची गुणवत्ता दर्जेदार आणि निर्भेळ असणं आवश्यक आहे। त्यासाठी ग्राहकांना विशेष अधिकार असल्याचं अन्न प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त लोहकरे यांनी सांगितलं। त्यांच्यासह वैध मापनशास्त्र उपनियंत्रक RN गायकवाड, जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाचे अरुण यादव यांनी ग्राहक हक्कांबद्दल माहिती दिली। कोणत्याही प्रकारच्या फसवणुकीपासून ग्राहकांना संरक्षण देणं हा ग्राहक कायद्याचा मुख्य उद्देश आहे। ग्राहक दिनाची चळवळ अधिक सक्षम होणं गरजेचं असल्याचं ग्राहक न्यायालयाचे प्रवीण खोत यांनी सांगितलं। तसंच व्यापारी वर्गानं नियम आणि कायद्याचं पालन करावं, ग्राहक टिकला तर व्यवसाय टिकणार याचं भान राखावं असंही ते म्हणाले। यावेळी प्रकाश महाडेश्वर, रवींद्र मोरे, दीपक शिराळे यांच्यासह ग्राहक चळवळीतील पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्राहक उपस्थित होते।